नमस्कार मित्रांनो, मी महेश सरमाळे सर. तर दिवसभरामध्ये चर्चेत असलेलं राईट टू डिस्कनेक्ट बिल म्हणजे नक्की काय, तर हे आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहे. तर बघा, राईट टू डिस्कनेक्ट बिल हे जे बिल मांडले ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी लोकसभेमध्ये 5 डिसेंबर 2025 रोजी मांडले. यामध्ये कर्मचाऱ्यांना ऑफिसची वेळ संपल्यानंतर आणि सुट्टीच्या दिवशी कामाशी संबंधित ईमेल असतील, मेसेज असतील, कॉल असतील याला उत्तर देण्याची सक्ती न करण्याचा कायदेशीर हक्क देण्यात यावा असं या बिलामध्ये म्हटलेलं आहे. म्हणजे थोडक्यात काय, समजा तुमचं ऑफिस 5ला सुटलं, त्यानंतर समजा तुम्हाला काही मेसेज आले, कॉल आले किंवा मेल आले कामासंबंधित, तर त्याला उत्तर देणं तुम्हाला कंपल्सरी नाहीये असं या विधेयकामध्ये म्हटलेलं आहे. त्यामुळं कॉर्पोरेट क्षेत्र आहे त्यांना याचा खूप फायदा होऊ शकतो, कारण ते भरपूर स्ट्रेसमध्ये असतात असं या विधेयकामध्ये सांगितलेलं आहे. तर हे विधेयक आधी कुठं लागू आहे का जगामध्ये, तर बघा, फ्रान्समध्ये 2017ला, स्पेनमध्ये 2021ला आणि बेल्जियममध्ये राईट टू रेस्ट नावाचा त्यांनी विधेयक आणलं होतं किंवा ते सध्या लागू आहे. अशा 3 देशांमध्ये सध्या लागू आहे. भारतामध्ये आता हे विधेयक पारित होईल का नाही सांगता येत नाही, कारण हे खाजगी विधेयक आहे, तर ते पारित होण्याची शक्यता कमी असते. परंतु त्यांनी मांडून एक चांगल्या प्रकारची सुरुवात किंवा चांगला एक विचार त्यांनी मांडलेला आहे. आता बघूया ते पारित होते का नाही. जर माहिती आवडली असेल तर जास्तीत जास्त शेअर करा. धन्यवाद.